तानो तनन तदीम तदरे दादी तानो तनन तदीम तदरे दादी तानो तनन तदीम तदरे दादी। ऐक ना गौरी, मला विचारायचं होतं की माझ्यासारखा जो लेमॅन माणूस आहे अगदी, की ज्याला संगीतातलं खरोखर आपण म्हणतो की ओ का ठो काही कळत नाही, तर अशा माणसाला सुद्धा म्युझिक थेरपीचा काही उपयोग होऊ शकतो का? हो, गाणी ऐकायला आवडतं ना तुला? हो, ज्याला गाणं ऐकायला आवडतं त्याच्यावर संगीताचा नक्कीच परिणाम छान होतो. अच्छा. संगीताचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप चांगले परिणाम आहेत. आणि आताच्या काळातला ताणतणाव, धकाधकीच्या जीवनात येणारा स्ट्रेस असेल, या सगळ्यावर हे संगीत खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, तुमची एकाग्रता वाढवणं, तुमची स्मरणशक्ती वाढवणं आणि तुमची रोजच्या कामातली एनर्जी वाढवणं, या सगळ्यासाठी तुम्हाला संगीत मदत करू शकतो. आणि त्यासाठी संगीताचं शास्त्रीय ज्ञान असलं पाहिजे असं अजिबात नाहीये. आणि हे संगीत आपल्याला काही नवीन नसतं. हे परंपरेने चालत आलेलं, आपल्यापर्यंत आलेलं संगीत आपण लहानपणापासून शिकत ऐकत आलेलंच असतो. फक्त त्याचा असा उपयोग होतो हे आपल्याला माहित नसतं. तर हा संगीताचा उपयोग आपल्याला आपलं आरोग्य सुधारण्यासाठी कसा करता येईल आणि आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी कसा करता येईल याच्या संबंधी एक सेशन आयोजित करण्यात आलेलं आहे. दिनांक 12 जुलै शनिवार संध्याकाळी 6 वाजता गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सावरकर हॉलमध्ये हे सेशन आयोजित करण्यात आलंय. याच्यामध्ये मी संगीताच्या अशा फायद्यांबद्दल आणि संगीताचा हिलिंग म्हणून कसा उपयोग आहे, शारीरिक आणि मानसिक हिलिंग म्हणून कसा उपयोग आहे, याविषयी माझी काही मतं मांडणार आहे. हे सेशन गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माझे विद्यार्थी संघाने आयोजित केलेले आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. याला कुठली एंट्री फी नाहीये. तर आपल्या सगळ्यांना नम्र विनंती, आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की या माझ्या सेशनला नक्की या, माझे विचार जाणून घ्यायला आपण नक्की या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. धन्यवाद.